सकाळी उठल्यावर अगोदर तर फ्रेश वगैरे होऊन घेतलं आणि म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त अशी पूजा करून घेऊयात. माझीकडे पूजा चाललेली होती आणि यांच्या दोघांचं चाललं होतं इकडे किचनमध्ये नाश्ता बनवायचं. आता हे दिसत जरी मॅगीसारखं असलं ना तरी पण मॅगी नाही, ते आटा नूडल्स आहेत आणि ते खाल्ल्यावरती काही प्रॉब्लेम होत नाही. दुसऱ्या मॅगीसारखे मैद्यापासून बनलेले नाहीत ते, तर एकदम हेल्दी आहेत ते आणि खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मला तर त्याचे काही टेस्ट लागत नाही, त्याच्यामुळे मी त्याला काही खात नाही आणि मला ते खायचे बनवते. त्यांनी फक्त त्यांच्या दोघांसाठी बनवलेले होते. म्हटलं चला इकडे माझे बाकीचे काम आहेत ना ते आवरून घेते. अगोदर कपडे वगैरे धुवून घेतलेले होते आणि नंतर लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं आणि नंतर 4 वाजता यांनी मस्त असं चहा ठेवलेला होता. आता मी तर चहा घेतला होता, पण हे यांनी आणि पिल्लूनी काय घेतलेला होता चहा. म्हटलं चला यांच्या दोघांसाठी नाही काहीतरी बनवूयात. आता फ्रीजमध्ये कंस ठेवलेले होते, ते अगोदर तर व्यवस्थित सोलून वगैरे घेतलेले होते आणि म्हटलं चला याच्यानं कॉर्नचाट बनवूयात. तर कंस अगोदर व्यवस्थित सोलून वगैरे घेतलेले होते आणि नंतर म्हटलं चला आता लगेच बनवून घेऊयात. आणि संध्याकाळच्या वेळेला कसं असं छोटी मोठी भूक लागते ना, तर तेव्हा खायला बरं वाटतं असं काहीतरी, म्हणून यांच्यासाठी बनवलेलं होतं मी ते. अगोदर कंस व्यवस्थित सोलून वगैरे घेतले, ते धुवून घेतले छान अगोदर पाण्याने आणि नंतर मग पाणी वगैरे उकळायला ठेवलं आणि त्याच्यात ते ठेवून दिलं. आता हे उकळतंय ना तोपर्यंत म्हटलं चला इकडे दुपारच्या जेवणाचे भांडे आहेत ना सगळे तसेच होते, कारण की मी घासलेलेच नव्हते आज भांडे दुपारचे. म्हटलं आता लगेच घासून वगैरे घेते. चहाचे पण भांडे पडले होते ते दोन्ही पण घासून घेतले आणि नंतर मग हे पण इकडे उकळलेलं होतं छान. तर कढाईमध्ये तूप टाकून घेतलं, जिरे टाकले आणि नंतर मग थोडंसं लाल तिखट वगैरे टाकून हे छान मस्त असं परतून घेतलेलं होतं. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बाय.